थोडा फणस आहे. अच्छा, ताजा ताजा. वाव, तोडलेला आहे. अच्छा, काल सायंकाळी तोडलेले. हे सगळे हे जे फणस आहेत हे ताजे तोडलेले फणस. अच्छा, हे सगळे ताजे तोडलेले आहेत. त्यामुळे पहा याच्या किती दूध निघत आहे ह्या फणसामधून. छान. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा माझा जो पाणी आहे हा निंबूचं पाणी आहे. हा लिंबूचं पाणी आहे. ओके. मी फक्त ऍसिडचं पाणी वापरत नाही. बरेचसे लोक ऍसिडचं पाणी वापरतात. लॅट्रिक ऍसिड प्लस त्याच्यामध्ये अजिनामोटो प्लस तुरटी टाकतात, सोडा टाकतात. आणि फार्मसीमध्ये 60 रुपयाला केमिकलची बॉटल मिळते. ते घालून तो मिश्रण बनवतात. इतका मोठा कटोरा राहते, त्याच्यात डुबवत जातात आणि पिवत जातात. मी तसा प्रकार करत नाही, कारण का तो एक प्रकारे जहरीला आहे केमिकलच्या पाणी. आपण किती बी त्या फणसाला धुतला वगैरे घरी, परंतु त्यांचं प्रमाण निघत नाही ऍसिड. त्यामुळे तो आपल्या शरीरामध्ये घातक आहे. त्याच्यासाठी मी हा नॅचरल हा निंबूचा बनवलेलं पाणी आहे माझ्याकडे. हे निंबू पिळतो मी आणि त्याचं पाणी बनवतो आणि तो कस्टमरला देतो. अच्छा. तर माझ्या फणसाची लोक आवडीनं म्हणजे आवड करतात आणि माझ्या जेवढा फणस मिळतात. खूप सारा दूध निघाला आहे याच्यातून. थोडा वा, पाहू शकता क्वालिटी छान आहे. 15 रुपये पाव, 10 रुपये पाव. हा पाणी लावल्याने काय होते? हा चिकटत नाही, तेवढा चिकटत नाही. आणि जसा ऍसिडचं पाणी लावल्यावर पांढरा राहतो. अच्छा. हा पाणी लावल्यानंतर पांढरा राहणार नाही, काळा पडेल थोड्या वेळाने, पण त्याला काही फरक पडणार नाही. अच्छा. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिले असाल की काही फणस कापल्यानंतर पण भरपूर वेळपर्यंत पांढरे दिसतात, परंतु ते ॲसिड आणि केमिकलयुक्त पाण्यामध्ये भिजवलेले असतात. परंतु हा यांनी नॅचरल जो लिंबूचं पाणी आहे याच्यामध्ये तो मिश्रण भिजवून लावलेला आहे. त्यामुळे यांचा जो फणस आहे हा हलकासा काळपट तुम्हाला दिसत आहे. पहा, हा काळपट दिसत आहे. हा याच्यासाठी की यांनी इतर कोणतेही घातक केमिकल वापरले नाही आणि नॅचरल केमिकल याच्यामध्ये पाहू दिसत आहे. ब्राऊन दिसत आहे. कापल्यानंतर पहा फणस पूर्ण ओरिजिनल आहे, व्हाईट आहे. आता पाणी लावल्यावर पुन्हा क्लीन झालं चांगलं. या पद्धतीचं फणस. आणि मी पॉलिथिन बॅगचा वापर करत नाही. मी फणस पण देतो, तर पेपरमध्ये गुंडाळून देतो. अच्छा. कारण का पॉलिथिनमध्ये दिलेला फणस घामिसतो आणि त्याची चव बदलते. अच्छा. आणि एक तर पॉलिथिन शरीराला सगळ्यांना माहिती आहे की घातक आहे आपल्यासाठी, तर त्यामुळे मी पॉलिथिनचा वापर करतो. मी पेपर रद्दीमध्ये अच्छा फणस गुंडाळून देतो व्यवस्थित. अच्छा. आणि साफसुथरेपणाने बिलकुल ओरिजिनल फणस आहे आणि खायला मस्त चवीदार आहे. हे माझे हातचे लावलेले झाड आहेत 2009 मध्ये. अच्छा. आता हे 2016 पासून मी 17 पासून मला फळ मिळत आहे. अच्छा. आणि मी स्वतःचे घरचे फणस आणून विकतो बाजारात. हे काय भावाने आहेत? हे जसा कोणी आता छोटावाला घेतला तर तो 30 रुपये पाव आहे. अच्छा. आणि हा 20 रुपये पाव आहे. अच्छा. ओके. काही लोकांना वाटेल की 5 रुपयानं महाग आहे मार्केट रेटपेक्षा, परंतु हा ओरिजिनल आहे. अच्छा. आणि आपल्याकडे किलो काट्यामध्ये बी कमतरता होणार नाही. अच्छा. काही लोक काय करतात, इलेक्ट्रिकच्या काटा ठेवतात आणि त्याला बिना कटोऱ्याने मायनस करून ठेवतात लेवल 0. ऍक्च्युली पाहिला तर कटोरा मांडल्यानंतर 0 पाहिजे आणि कटोरा उचलला तर मायनस पाहिजे. ते बिना कटोरा मांडल्याने 0 करून ठेवतात आणि तो फणस कटोऱ्यामध्ये मांडून काट्यावर मांडतो. म्हणजे याच्या आणि याच्या वजन प्लस करून तो तुम्हाला तेवढ्या जितका कटोऱ्याच्या वजन आहे तितका मारतात काही म्हणजे दुकानदार. आमच्याकडे तसा प्रकार नाही. माझ्याकडे हात काटा आहे, ओरिजिनल काटा आहे. अच्छा. त्याच्यामध्ये काही सेटिंग नाही होत. इलेक्ट्रिक काट्यामध्ये सेटिंग होते. तुम्हाला दाखवेल डिस्प्ले 1000 ग्रामच्या, पण तो माल राहते 800 ग्राम. क्वालिटी बघा, पूर्ण ओरिजिनल आहे. यांची शॉप तुम्ही पाहू शकता इथे पाण्याची टाकीजवळ. हा जो गणेशपूर आहे आयजल सेंटर आहे. आयजल सेंटरच्या बाजूला हा मार्केटच्या इथे पहिलीच दुकान आहे यांची. हे यांची शॉप आहे इथे. आयजल सेंटर आहे गणेशपूर
त्या बाजूला इथे आयजल सेंटर आहे आणि पाण्याची टाकीच्या बाजूला ही जी टिनाची शेड आहे, टिनाची शेडच्या खाली इथं पहिलीच यांची दुकान आहे आणि पाहू शकता खूप छान उत्तम समारंभामध्ये फणसची भाजी वगैरे कोणाला द्यायची असेल तर मी फणस काटून द्यायची आणि स्वतःकडून फणस द्यायच्या बी म्हणजे ऑर्डर वगैरे घेतो भाजी बनवण्याकरिता. जसं मी आता कॅटरिंगवाल्यांना वगैरे फणस आयते तुकडे करून देतो मी तयार. तर तसा कोणाला लग्न समारंभामध्ये वगैरे फणसची गरज पडेल तर अवश्य कॉल करा. तर मित्रांनो, सचिन भाऊकडे हा तुम्हाला मिळेल काटेरी वांगा. हा याला भटई पण म्हणतात. तर अलीकडे हा मार्केटमध्ये उपलब्ध नाही भेटणार. जो भंडारा सिटीमध्ये जो गणेशपूर आहे, गणेशपूरच्या बाजारामध्ये हे प्रत्येक दर रविवारी सकाळी येतात. काटेरी वांगा आपण यांच्याकडे भेटेल ओरिजिनल, बिना पेस्टिसाईडच्या, विदाउट पेस्टिसाईड. फवारणी नाही आहे त्याच्यात. आणि हा शेणखताचा आहे. यांच्याकडे ओरिजिनल गावठी हळद पण मिळेल, गावठी बीट आहे, कच्ची केळी, ह्याचं काही आलेले फणसच्या बिया वगैरे, फणसच्या बिया. आणखी कोणती भाजी मिळते आपल्याकडे? चिऊरची भाजी राहते. चिऊरची बारीक दाण्याची, बारीक पत्तीची, जे वर्धा, यवतमाळ, अमरावतीवाले लोक आवडीनं खातात. अच्छा, आहे चिऊरची भाजी. चिऊर, याला चिऊर म्हणतात. चिऊर, चिऊरची भाजी हे इतकी बढिया आहे. याला बेसनामध्ये जशी आपण शिमला मिरची बेसनातली बनवतो त्या प्रकारचे याला बनवता येते. शिमला मिरची न टाकताना ही टाकायची बेसनामध्ये, किंवा मोकळी बनवायची आहे तर चवळीच्या भाजीसारखी सुकलेल्या लाल मिरची आणि कांदे टाकून मोकळी बनवायची चवळीच्या भाजीसाठी. ही फार शरीरासाठी फायद्याची भाजी आहे आणि हिचे गुणधर्म खूप छान आहे. याच्यामुळे जॉईंट पेन नाही होत, अस्थमा नाही आहे, कोलेस्ट्रॉलमध्ये मदत करते. म्हणजे हे एक नॅचरल आहे. हे आपण बिजात टाकून उत्पादन केलेली भाजी नाही, हे नॅचरल आहे. आणि हिला म्हणजे फवारणी नाही, फक्त आमच्याकडे ही जी भाजी आहे हिला बकरीच्या लेंड्या राहतात त्याच्या खात आम्ही वाफे टाकतो आणि त्याच्यामध्ये तो खात मारून ही भाजीला आम्ही उत्पादन करतो. फवारणी किंवा केमिकल काहीच. आणि जसा हे काटेरी वांगे पण तिकडचे लोक आवडीनं खातात. आपल्या महाराष्ट्राकडे भंडारा जिल्ह्यातील लोकांना फार कमी म्हणजे चव आहे याची, परंतु ज्यांनी एकदा नेले ते दुसऱ्यांदा याची आवड करतात ते न्यायची. मद्रासी सुरण राहते. मद्रासी सुरण. अच्छा, मद्रासी सुरण जो गळा खाजवत नाही. पनीर सारखी भाजी बनते. त्याला एक टमाटर टाकला तर टाकला, नाही टाकला तरी काही गरज पडत नाही. गळा खाजवणार नाही. अच्छा, ते गॅरंटी माझी. आपण जो गावरानी सुरण बनवतो त्याच्यामध्ये दही टाकतो, चिंचेचा पाला, जांभळाचा पाला टाकतो, परंतु तरी पण त्याच्या मूर्तो आपला गुणधर्म कळत तो आपल्याला गळा खाजवतेच. माझ्याकडला सुरण गळा खाजवणार नाही. हे आणखी यांच्याकडे अवेलेबल आहे आंबे हळद. अच्छा, औषधाच्या कामात हे खूप दुर्मिळ राहते. अच्छा, आणि हे मिळत नाही. अच्छा, ही आंबे हळद आहे. ही आंबे हळद आहे. आंबे हळद तुम्हाला वा फार छान, फार छान. तर खूप सारे चांगले चांगले व्हेरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत. या संधीचा अवश्य लाभ घ्या. आपला मोबाईल नंबर सांगू शकता? 9545610619. पूर्ण नाव? सचिन महादेव माकडे, राहणार जवाहरनगर, सावली. आणि इथे कोणत्या दिवशी येतात तुम्ही? इथं मी बुधवारला आणि रविवारला येतो आणि मंगळवारला लाखनीला बाजार राहते. अच्छा, शनिवारला जवाहरनगर राहते आणि म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक बाजार आहे. तालुका जिल्हा भंडारा. महाराष्ट्र. धन्यवाद.